राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं चांगलं झोडपून काढलंय. काही ठिकाणी तर मोठी गारपीट सुद्धा झाली आहे. वेधशाळेनं अवकाळी पावसाचा अंदाज दिला होता. यामध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. औरंगाबादमध्ये सिल्लोड तालुक्यात संध्याकाळी गारपिटीचा तडाखा बसला. 10 मिनिटं गारपीट सुरू होती, तर या गारपिटीचा तडाखा सिल्लोड तालुक्यातील रब्बी पिकांना बसलाय. यामध्ये गहू, ज्वारीच्या पिकांना या गारपिटीचा फटका बसणार आहे. सिल्लोड तालुक्यात मिरचीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात असतं. या पिकांचं सुद्धा या गारपिटीनं नुकसान झालंय. विदर्भातील अनेक जिल्ह्यात रविवारी पावसानं हजेरी लावली. भंडारा जिल्ह्यातही विजेचा कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. जवळपास 2 तास पाऊस पडला. या पावसामुळे वातावरणात पुन्हा गारवा आला आहे आणि सध्याच्या स्थितीत जिल्ह्यामध्ये शेतकरी उन्हाळी धान पिकं घेणार असल्यामुळे काही शेतकऱ्यांना मात्र या पावसाचा फायदा होणार आहे. अकोल्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील तेल्हारा आणि बाळापूर तालुक्यात जोरदार पाऊस झाला, तर बाळापूर इथे पावसासह गारपीटही झाली. या पावसानं राज्यातल्या लाखो हेक्टर क्षेत्रातील शेती आणि पिकाचं मोठं नुकसान होण्याचे चिन्ह आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे गहू, कांदा आणि हरभरा या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे फळबागांना सुद्धा याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. अचानक आलेल्या या पावसानं शेतातील काढणीला आलेल्या या पिकांचं मात्र मोठं नुकसान नाकारता येत नाही. अमरावती शहरासह जिल्ह्यातील अंजनगाव, चांदूर बाजार, अचलपूर, मोर्शीसह इतर भागात सकाळपासूनच वादळी वाऱ्यासह पाऊस झाला, तर काही ठिकाणी प्रचंड गारपीट झाली. ग्रामीण भागात पावसाने हजेरी लावल्यानं गारपीट झाल्यानं चना, गहू, कांदा, संत्रा, भाजीपाल्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जाते. एका महिन्यामध्ये काढणीवरती आलेल्या संत्र्याचं गारपीटीत मोठं नुकसान होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करत आहेत. पश्चिम विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यात अनेक ठिकाणी गारपीट झाली आहे. जिल्ह्यातील चिखली, देऊळगाव, राजा, सिंदखेड राजा तसंच मेहकर तालुक्यातील गहू, कांदा आणि हरभरा या मुख्य रब्बी पिकांचं खूप जास्त प्रमाणात नुकसान झालंय. ऐन तोंडाशी आलेला हा घास गारपिटीनं ओढून नेल्यानं बळीराजा कठीण संकटात सापडलाय. बुलडाणा जिल्ह्यातील हरभरा तसंच गहू ही मुख्य रब्बी पिकं आहेत. यामध्ये अनेक ठिकाणी फळबागा तसंच भाजीपाला शेतीचं सुद्धा खूप नुकसान झालंय. आता या गारपिटीमुळे नुकसान तर झालं, परंतु याची नुकसान भरपाई तरी मिळाली पाहिजे अशी अपेक्षा आता शेतकरी व्यक्त करतोय. वाशिम जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पावसानं हजेरी लावली. पहाटेपासूनच संपूर्ण जिल्ह्यात ढगाळ वातावरण होतं. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळला. या पावसामुळे उशिरा पेरणी केलेल्या हरभरा आणि गव्हाच्या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. बीड जिल्ह्याला अवकाळी गारपीट फटका बसलेला आहे. परळी, गेवराईसह बीड तालुक्यातील काही भागात गारपीट झाली आहे. अवकाळी गारपीट झाल्यानं आंबा, ज्वारी, हरभरा या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. धुळे शहरासह जिल्ह्यातल्या अनेक भागात ढगाळ वातावरण असून सकाळी काही मिनिटं तुरळक पाऊस या ठिकाणी झालेला आहे, तर शहरासह अनेक भागात ठिकठिकाणी हा तुरळक पावसाचा शिडकावा झालाय. अचानक मेघगर्जनेसह पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतामध्ये हरभरा, गहू उभा असताना हे वातावरण पालटलेलं असल्यानं आता शेतकऱ्यांना चिंता वाटतेय. परभणी जिल्ह्यातील सेलू आणि जिंतूर तालुक्यातील काही भागात जोरदार अवकाळी पावसासह गारपीट झाली आहे. यामध्ये हरभरा, गहू, मका आदी पिकांचं मोठं नुकसान झालंय. हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात येणाऱ्या बनबर्डा पिंपरी या गावात तब्बल अर्धा तास गारपीट झाली. यामध्ये कांदा, सीड, केळी, हरभरा, गहू आदी पिकांचं नुकसान झालंय. तर राज्याच्या अनेक भागात वादळ आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचं तातडीने पंचनामे करावेत आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच भरपाई द्यावी अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. 2 महिन्यात 24,000 शिक्षकांची भरती प्रक्रिया पूर्ण न झाल्यास सरकारला अर्थसंकल्पीय अधिवेशनात जाब विचारू असा इशारा यावेळी विरोधी पक्षनेत्यांनी दिला. या नैसर्गिक संकटात तिघांचा बळी गेला असून कांदा, हरभरा, गहू आदी रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालंय. अनेक ठिकाणी उभी पिकं बाधित झाली असून कापणी केलेल्या पिकांचंही प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
जालना जिल्ह्यात एकूण 234 गावात गारपीट झाली। या गारपिटीमुळे काढणीला आलेली पिकं जमिनीवर लोळून पडली। गारपीट, वादळी वारं आणि अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। गारपिटीचा सर्वाधिक जास्त फटका हा मंठा आणि परतूर तालुक्यातील गहू, केळी, ज्वारी, हरभरा आणि त्याचबरोबर सोंगणी केलेल्या पिकांना बसलाय। त्यामुळे मंठा तालुक्यातील 55 गावात या गारपिटीमुळे नुकसान झालंय। सकाळी गारपीट झाल्यानंतर जालना जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी मंठा आणि परतूर तालुक्यातील गावांमध्ये जाऊन नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली। तसंच शेतकऱ्यांकडून झालेल्या नुकसानीची माहिती देखील घेतली। जिल्ह्यामध्ये झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत आणि या नुकसानीची भरपाई देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचं लोणीकरांनी म्हटलंय। गारपीट आणि अवकाळी पावसामुळे नुकसानीचे पंचनामे तातडीनं करावेत असे आदेश कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिलेत। कृषी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी हे पंचनामे तातडीनं करावेत असं फुंडकरांनी म्हटलंय। जिल्हा प्रशासनाने विमा कंपन्यांची बैठक घेऊन गावनिहाय आकडेवारी त्यांना उपलब्ध करून द्यावी असे निर्देशही फुंडकरांनी दिले आहेत। तर राज्य सरकार गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी असून शेती नुकसान भरपाईसाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली आहे। गारपिटीत मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदतीचं आश्वासनही देशमुख यांनी दिलंय। हवामानाचे बदलाचे अंदाज गेल्या 2-3 दिवसापासून सुद्धा हवामान विभागाने दिलेले आहेत। शेतकऱ्यांना काळजी घेण्याच्या सूचना पण त्या ठिकाणी दिलेल्या होत्या। या उपरी शेतकऱ्यांचं काय नैसर्गिक नुकसान झालं तर राज्य सरकार त्याची नक्कीच दखल घेणार आहे आणि नुकसान झालेल्याला नक्की भरपाई देणार आहे। शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे सरकार रशियाची राजधानी मॉस्कोजवळ स्थानिक प्रवासी विमान कोसळलंय। यामध्ये रशियाच्या 71 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। या विमानात 65 प्रवासी होते तसंच पायलटसह अन्य 6 सदस्य होते। सारातोव एअरलाइन्सचे ॲतोनो N-148 हे विमान दोमोदेदोवो विमानतळावरून ऑर्स्कला जात होतं आणि दुर्घटनाग्रस्त या विमानाचे काही अंश सापडले असून त्या ठिकाणी आपत्कालीन मंत्रालयानं एक पथक पाठवलंय अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे। दरम्यान विमानाला हा जो अपघात कशामुळे झाला याबाबत रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाहीये। खराब हवामान किंवा पायलटची चुकी हे 2 कारणं अपघाताची होऊ शकतात असा अंदाज व्यक्त करून तपास सुरू करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय। आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेनं एकला चलो रेचा नारा दिल्यानं भाजपनं याची गंभीर दखल घेतली आहे। शिवसेनेनं आपल्या भूमिकेवरून माघार घ्यावी यासाठी भाजपनं शिवसेनेची मनधरणी करण्यास सुरुवात केली आहे। येत्या विधानसभेत 288 जागांपैकी 140 जागा देऊ असा प्रस्ताव भाजपनं शिवसेनेसमोर ठेवलाय। या प्रस्तावामुळे शिवसेनेच्या मनातील कडवटपणा काहीसा कमी होऊ शकतो असा भाजपचा अंदाज आहे आणि या संदर्भात भाजप अध्यक्ष अमित शहांनी दिल्लीमध्ये शिवसेनेच्या राज्यसभेच्या खासदारांसोबत चर्चा केली। सोबत लढलं नाही तर दोघांचंही नुकसान होईल असं भाजपकडून सांगण्यात आलंय। नोटाबंदीला 15 महिने उलटले तरी 500 आणि 1000 रुपयाच्या नेमक्या किती नोटा बँकेत परत आल्या आहेत याची गणना अजूनही सुरूच असल्याचं रिझर्व्ह बँकेने म्हटलंय। माहितीच्या अधिकाराखाली मिळालेल्या माहितीत गणना वेगानं करण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं 59 अत्याधुनिक यंत्र आयात केली आहेत। सध्या या यंत्रांच्या माध्यमातून प्रत्येक बँकेनं रिझर्व्ह बँकेत जमा केलेल्या नोटांचा हिशोब सुरू आहे। सध्या हे काम कुठे सुरू आहे आणि होण्यास आणखी किती अवधी लागेल याचा तपशील मात्र देण्यात आलेला नाहीये। एप्रिल 2017 मध्ये रिझर्व्ह बँकेनं जारी केलेल्या वार्षिक अहवालात परत आलेल्या नोटांची किंमत ही 15.28 लाख कोटी रुपये असल्याचं सांगण्यात आलंय। 8 नोव्हेंबर 2016च्या मध्यरात्री नोटाबंदी झाली त्यावेळी चलनात आलेल्या 500 आणि 1000च्या नोटांची किंमत 15.44 लाख रुपये होती। त्यामुळे जवळजवळ 99% नोटा बँकांमध्ये परत आल्या असून फक्त 16,050 कोटी रुपयांच्या नोटा बँकेत परत आलेल्या नसल्याचं पुढे आलंय। आखाती देशाच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओमानची राजधानी असलेल्या मस्कटमध्ये भारतीयांना संबोधित केलं। भारताच्या विकासात्मक प्रगतीचा पाढा यावेळी त्यांनी जनतेसमोर मांडला। तसंच मागील 3 वर्षात आखाती देशांसोबत भारताचे संबंध मजबूत झाल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं। त्याचबरोबर भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर सरकारनं उचललेल्या कठोर पावलांचाही त्यांनी यावेळी उल्लेख केला। नारायण राणे यांच्या स्वाभिमान पक्षाची मराठवाड्यातील पहिली सभा औरंगाबाद इथे झाली। यावेळी मराठवाड्याच्या मागासलेपणासाठी सर्वच पक्ष जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केलाय।
खास करून शिवसेनेवर त्यांनी चांगलं तोंडसुख घेतलं. हल्लाबोल यात्रेवरून काँग्रेस राष्ट्रवादीला खडे बोल सुनावले. त्याचबरोबर महागाईच्या मुद्द्यावरून सत्ताधारी भाजपवरही आगपाखड केली. ज्यांचा स्वाभिमान भाजपने जपला नाही त्यांनी कितीही सभा घेतल्या तरी जनतेवर त्याचा काहीही परिणाम होणार नाही असा टोला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी नारायण राणे यांना लगावलाय. त्यावर धनंजय मुंडे खूप लहान आहेत, त्यांनी उगाच माझ्यावर बोलू नये, मी सुरू झालो तर अवघड होईल अशा शब्दांमध्ये नारायण राणे यांनी धनंजय मुंडे यांना प्रत्युत्तर दिलंय. पुण्याचा जलतरणपटू रोहन मोरेनं ऐतिहासिक कामगिरी केली आहे. 7 महासागर पूर्ण करणारा तो सर्वात युवा जलतरणपटू ठरलाय. जगात आणि आशियामध्ये अशी कामगिरी करणारा पहिला जलतरणपटू होण्याचा मान त्यानं मिळवलाय. त्याचप्रमाणे ओशियन 7 चॅलेंज पूर्ण करणारा तो जगातील 9वा जलतरणपटू ठरलाय. राज्य सरकारचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. एकीकडे पुण्यात बीडीपीमध्ये शिवसृष्टीला परवानगी द्यायची आणि दुसरीकडे खासगी ट्रस्टच्या आंबेगाव इथल्या शिवसृष्टीला 300 कोटी रुपये द्यायचे. राज्य सरकारकडून ही पुणेकरांची फसवणूक होत असल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. बहुजन अस्मिता मोर्चानंतर लाल महालात आयोजित बहुजन अस्मिता परिषदेत अजित पवार बोलत होते. पुणेकरांना मेट्रोची गरज आहे. मेट्रो आणि शिवसृष्टी एकाच ठिकाणी झाली असती, पण खासगी ट्रस्टच्या शिवसृष्टीला प्रोत्साहन देऊन हे सरकार दुटप्पी राजकारण करत असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केलाय. दरम्यान सिंहगड रोडवरील 2.5 एकर जागा मूळ मालकांना परत देण्याचा ठराव या ठिकाणी झालाय. त्याला राष्ट्रवादीचा विरोध असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. त्यामुळे पुणे महापालिकेतील राष्ट्रवादीचे नेते तोंडघशी पडलेत. सरकार आणि घटनेनं परवानगी दिली आणि शत्रूशी लढण्याची वेळ आलीच तर अवघ्या 3 दिवसात संघाचे स्वयंसेवक तयार असतील असं सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलंय. भागवत उत्तर प्रदेशातल्या मुझफ्फरनगरमध्ये संघाच्या शिबिरात बोलत होते. शत्रूशी युद्ध पुकारण्याची वेळ आली तर लष्कराला तयारीसाठी 6 ते 7 महिने लागू शकतात, पण संघाची शिस्त निमलष्करी दलाप्रमाणे. त्यामुळे कायद्यानं परवानगी दिली तर संघाचे स्वयंसेवक अवघ्या 3 दिवसात लढाईसाठी तयार होऊ शकतात असं भागवत यांनी म्हटलंय. ठाणे महापालिकेच्या काशीनाथ घाणेकर नाट्यगृहातील मिनी थिएटर सुरू व्हावं यासाठी अवघ्या 8 वर्षांच्या अथर्व वगळ या बालकलाकारानं लढा सुरू केलाय. क्राईम पेट्रोल, आहट, सावधान इंडिया अशा नावाजलेल्या मालिकांमध्ये काम करत असलेल्या अथर्वनं ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे तसंच राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांना याबाबतचं निवेदन दिलंय. गेल्या 5 महिन्यांपासून ठाणे महापालिकेच्या काशीनाथ घाणेकर नाट्यगृहातलं मिनी थिएटर दुरुस्तीच्या नावाखाली बंद आहे. त्यामुळे कलाकारांनी सराव करायचा कसा हा प्रश्न या चिमुकल्या कलाकारानं सरकारी यंत्रणांना विचारलाय. यावर तावडे आणि महापौरांनी हे थिएटर लवकरच सुरू करण्यात येईल असं आश्वासन दिलं आहे. पुण्यामध्ये पतंगाच्या मांजानं गळा कापला गेलेल्या महिलेचा मृत्यू झालाय. सुवर्णा मुजुमदार असं त्यांचं नाव आहे. त्या पुण्यातील एका दैनिकाच्या कर्मचारी होत्या. बुधवारी संध्याकाळी त्या आपल्या दुचाकीवरून शिवाजीनगरकडे जात होत्या आणि त्याचवेळी पालिकेजवळील शिवाजी पुलावर पतंगाचा मांजा त्यांच्या गळ्याभोवती गुंडाळला गेला आणि त्यातच त्यांचा गळा कापला गेला. गंभीर अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली, मात्र त्यांचं निधन झालं. आणि या घटनेमुळे पतंगासाठी वापरण्यात येणाऱ्या चिनी मांजाचा प्रश्न आता पुन्हा एकदा समोर आलाय. या संदर्भात ठोस कारवाई होत नसल्यानं अशा घटना वारंवार घडताना बघायला मिळत आहेत. मुंबईतल्या वांद्रे इथे साप, अजगर आणि इतर सरपटणारे प्राणी आढळून येतात. मेट्रो 3च्या कामासाठी होत असलेलं खोदकाम आणि त्यामुळे जमिनीला बसणारे हादरे हे यामागचं मुख्य कारण आहे. खारफुटी हे सरपटणाऱ्या प्राण्यांचं सुरक्षित आश्रयस्थान मानलं जातं. मोठ्या प्रमाणात झालेली खारफुटीची तोड हे या घटनांसाठी कारणीभूत असल्याचं निसर्गप्रेमी सांगतायत. या भागात गेल्या आठवड्यात सर्पमित्रांनी 4 अजगरांना पकडून वन विभागाकडे सोपवलंय. मुंबई महापालिकेनं स्वच्छता अभियानाची कठोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी गृहनिर्माण संस्थांना ओला आणि सुक्या कचऱ्याचं स्वतंत्रपणे नियोजन करण्याचं धोरण राबवलंय. मात्र या कचऱ्याचं गृहनिर्माण संस्थेच्या आवारातच कंपोस्ट खतात रूपांतरित करण्याचं प्रेरणादायी पाऊल साईनमधल्या प्रतीक्षानगरमधील नंदनवन गृहनिर्माण संस्थेनं उचललंय. तब्बल 100 इमारती आणि 30 गृहनिर्माण संस्था असलेल्या प्रतीक्षानगरमध्ये ओल्या कचऱ्याच्या माध्यमातून कंपोस्ट खताचा हा पहिला प्रकल्प ठरलाय. या प्रकल्पाचं महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आलं.
आलं. याचंच अनुकरण इतर गृहनिर्माण संस्थांनी करून पालिकेच्या स्वच्छता अभियानाला बळकटी देण्याचं आवाहन यावेळी या कार्यक्रमात करण्यात आलं. या कार्यक्रमाला शिवसेनेचे नगरसेवक आणि विभाग प्रमुख मंगेश सातमकर, सहाय्यक आयुक्त नंदनवनचे पदाधिकारी उपस्थित होते. मुंबईच्या पवई विभागात असलेल्या प्रशांत अपार्टमेंट इथल्या रस्त्याच्या दुरुस्तीचं काम गेले 3 महिने रखडलंय आणि याचाच निषेध म्हणून पवईमधील नागरिक आणि शिवसैनिकांनी या खोदून ठेवलेल्या रस्त्यावर चक्क रांगोळी काढून पालिका प्रशासनाचा निषेध केला. पवई पोलीस बीट चौकी, IIT मेनगेट ते पुंडलिक विलापर्यंतचा रस्ता पालिकेच्या सेंट्रल एजन्सीतर्फे दुरुस्तीसाठी खोदून ठेवण्यात आलाय, परंतु या रस्त्याच्या दुरुस्तीचं काम ठप्प पडू नये आणि त्याचमुळे नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास होतोय आणि याबाबत स्थानिक नागरिक आणि शिवसेनेतर्फे वारंवार पाठपुरावा करून देखील हे काम पूर्ण झालेलं नाहीये. अखेर स्थानिक नागरिक आणि शिवसैनिकांनी या रस्त्यावर रांगोळ्या काढून अनोखं आंदोलन केलं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.